नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाचे पुरस्कार 2024 वरील प्रश्न पाहणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यानतील सर्व पुरस्कारांचा समावेश करण्यात आलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रदीप महाजन. प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात आला. महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 2. फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हलियर डे ला लिजन डी ओनोर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रोशनी नादर मल्होत्रा. रोशनी नादर मल्होत्रा यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जुलै 2024 मध्ये देण्यात आला. प्रश्न क्रमांक 3. 58 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए जगद्गुरू रामभद्राचार्य आणि ऑप्शन बी गुलजार या दोघांनाही संयुक्तपणे 58 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आणि गुलजार यांना उर्दू भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 4. जीवन रक्षा पदक हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शशिकांत कुमार. शशिकांत कुमार यांना जीवन रक्षा पदक हा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निखिल वाघ. निखिल वाघ यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5. 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 5 व्यक्ती कोण कोण आहेत ते जाणून घेऊया. कर्पूरी ठाकूर, पी.व्ही. नरसिम्हा राव, चौधरी सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन या चौघांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 7. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शाहरुख खान. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 8. सनातन शिरोमणी पुरस्कार कोणाला देण्यात आला? आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीजी यांना सनातन शिरोमणी पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 9. प्रजासत्ताक दिवस परेड 2024 मध्ये कोणत्या झांकीला सर्वोत्तम झांकी पुरस्कार देण्यात आला? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संस्कृती मंत्रालय. संस्कृती मंत्रालयाला सर्वोत्तम झांकी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 10. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 11. के.पी.पी. नांबियार पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एस सोमनाथ. एस सोमनाथ यांना के.पी.पी. नांबियार पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 12. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार कोणाला देण्यात आला? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीता अंबानी.
नीता अंबानी यांना मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन हा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 13. बाफ्टा पुरस्कार सोहळा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओपनहायमर. ओपनहायमर या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार सोहळा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 14. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए जोया अख्तर आणि ऑप्शन बी अस्मा खान या दोघांनाही इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड देण्यात आला. प्रश्न क्रमांक 15. आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार कोणाला देण्यात आला? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रंजन गोगोई. रंजन गोगोई यांना आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला देण्यात आला? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्सेस या संस्थेला नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 17. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शशिकांत उर्फ नाना मुळे. शशिकांत उर्फ नाना मुळे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 18. ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणत्या अल्बमला देण्यात आला? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिस मुवमेंट. दिस मुवमेंट या अल्बमला सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 19. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिव्य कृती सिंग. दिव्य कृती सिंग यांनी घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 20. फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ट्वेल्थ फेल. ट्वेल्थ फेल या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 21. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 132. 2024 मध्ये एकूण 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. पद्म पुरस्कार हे 3 श्रेणींमध्ये विभागलेले असतात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींमध्ये एकूण 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. तर त्यामध्ये पद्मविभूषण 5 व्यक्तींना देण्यात आला, पद्मभूषण 17 व्यक्तींना देण्यात आला आणि पद्मश्री 110 व्यक्तींना देण्यात आला. अशा प्रकारे मिळून 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 22. संस्कृत रत्न पुरस्कार 2024 किती व्यक्तींना देण्यात आला? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5. संस्कृत रत्न पुरस्कार 2024 एकूण 5 व्यक्तींना देण्यात आला. 5 व्यक्ती कोण कोण आहेत ते पाहून घेऊया. सुकांत मुजुमदार, श्रीकांत शिंदे, सुधीर गुप्ता, रामसिंग कोल्हे, कुलदीप शर्मा या 5 व्यक्तींना संस्कृत रत्न पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 23. शंकर स्मृती पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदरी. पुजारी ईश्वरी प्रसाद नंबूदरी यांना शंकर स्मृती पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 24. पद्म पुरस्कार हा किती श्रेणींमध्ये दिला जातो? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3. पद्म पुरस्कार हा 3 श्रेणींमध्ये दिला जातो. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींमध्ये
पद्म पुरस्कार दिला जातो? प्रश्न क्रमांक 25. 2024 मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 30. 2024 मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 26. 2024 मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींचा समावेश आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12. 2024 मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 12 व्यक्तींचा समावेश आहे. त्याच्यामध्ये एकही महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला नाही. 6 महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 6 महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5. 2024 मध्ये एकूण 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. ते 5 व्यक्ती कोण कोण आहेत आणि ते कोणत्या राज्यातील आहेत ते जाणून घेऊया. व्यंकय्या नायडू जे आंध्र प्रदेशचे आहेत, वैजयंतीमाला बाली तमिळनाडूचे आहेत, कोनिडेला चिरंजीवी आंध्र प्रदेशचे आहेत, बिंदेश्वर पाठक बिहारचे आहेत, पद्मा सुब्रमण्यम तमिळनाडूचे आहेत. या 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 17. 2024 मध्ये एकूण 17 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. या 17 व्यक्तींपैकी 6 महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर ते 6 व्यक्ती कोण कोण आहेत ते जाणून घेऊया. होमुसजी एन कामा, राम नाईक, अश्विन मेहता, दत्तात्रय अंबादास मायालू, प्यारेलाल शर्मा आणि कुंदन व्यास या 6 महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 29. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 110. 2024 मध्ये एकूण 110 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्या 110 व्यक्तींपैकी 6 महाराष्ट्रीयन आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते कोण कोण आहेत ते जाणून घेऊया. उदय विश्वनाथ देशपांडे, मनोहर कृष्णा डोळे, झहीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोर परिया, शंकर बाबा पापळकर या 6 महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 30. दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथुन चक्रवर्ती. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2024 देण्यात आला. हा पुरस्कार 2022 साठी देण्यात आलेला आहे, पण तो देण्यात आला 2024 मध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 31. रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हयाओ मियाझाकी. हयाओ मियाझाकी जे की जपानचे रहिवासी आहेत, त्यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार 2024 देण्यात आला. रॅमन मॅग्सेस पुरस्कारालाच आशियाचा नोबेल पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 32. IAF विश्व अंतरिक्ष पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एस सोमनाथ. एस सोमनाथ यांना IAF विश्व अंतरिक्ष पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 33. जॅक्सन वाइल्ड लेगेसी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए माईक पांडे. माईक पांडे यांना जॅक्सन वाइल्ड लेगेसी पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 34. भारतातील कोणत्या राज्याने ICRT म्हणजेच इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझमचा सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे?
34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ. केरळ या राज्याने ICRTचा सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे. केरळ राज्याने लगातार 3 वर्ष हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. ICC लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2023 कोणाला देण्यात आला? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दीपक सी मेहता. दीपक सी मेहता यांना ICC लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2023 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 36. रामानुजन पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अलेक्झांडर डून. अलेक्झांडर डून यांना रामानुजन पुरस्कार 2024 देण्यात आला. प्रश्न क्रमांक 37. जैवविविधता क्षेत्रातील मिडोरी पुरस्कार कोणी जिंकला आहे? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए वेरा वेरोनोवा आणि ऑप्शन बी यसाबेल अगस्टिना या दोघांनीही जैवविविधता क्षेत्रातील मिडोरी पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 कोणत्या राज्याला देण्यात आला? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ओडिसा. राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 ओडिसा या राज्याला देण्यात आला. राष्ट्रीय जल पुरस्कार हा ओडिसा राज्याला 14 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला. प्रश्न क्रमांक 39. 10 लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे? 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुरत. सुरत या शहराला स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समधील प्रतिष्ठित ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विनोद बच्चन. विनोद बच्चन यांना ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 41. UN इंटर एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड 2024 कोणत्या संस्थेला देण्यात आला? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ICMR. ICMR या संस्थेला UN इंटर एजन्सी टास्क फोर्स अवॉर्ड 2024 देण्यात आला. ICMRचा फुल फॉर्म इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असा आहे. प्रश्न क्रमांक 42. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रत्याशा रे. प्रत्याशा रे यांना 32वा एकलव्य पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. फिडे 100 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष व सर्वश्रेष्ठ महिलाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए मॅग्नस कार्लसन यांना सर्वश्रेष्ठ पुरुषचा पुरस्कार देण्यात आला आणि ऑप्शन बी ज्युडिथ पोलगर यांना सर्वश्रेष्ठ महिलाचा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 44. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जेनी अर्पेनबेक. जेनी अर्पेनबेक जे की जर्मनीची रहिवासी आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. त्यांच्या पुस्तक कैरोस या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 45. फिजी सरकारचा सर्वोच्च सन्मान कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू जे की भारताचे राष्ट्रपती आहेत, त्यांना फिजी सरकारचा सर्वोच्च सन्मान कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. तिमोर लेस्ते या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते कोणाला देण्यात आला? 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्रौपदी मुर्मू.
द्रौपदी मुर्मू यांना तिमोर लेस्ते या देशाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 47. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आट्टम, जे की मल्याळम चित्रपट आहे. ज्या चित्रपटाला 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामधील काही अन्य पुरस्कार सुद्धा जाणून घेऊया. सर्वोत्कृष्ट अभिनेता हे ऋषभ शेट्टी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन आणि मानसी पारेख, सर्वोत्कृष्ट निर्देशक सूरज बडजात्या, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी आहे. प्रश्न क्रमांक 48. एम.एस. स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनंत दर्शन शंकर. अनंत दर्शन शंकर यांना एम.एस. स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 49. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना भारतातील कोणत्या IITने मानद डॉक्टरेटची पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे? 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT खरगपूर. IIT खरगपूरने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टरेटची उपाधी देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 50. रशियाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ॲपॉस्टल कोणाला देण्यात आला? 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ॲपॉस्टल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 51. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला देण्यात आला? 51 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निमहन्स. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 निमहन्स या संस्थेला देण्यात आला. प्रश्न क्रमांक 52. डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शिवशंकरी. तमिळ लेखिका शिवशंकरी यांना डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 53. पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमद्वारे विशेष सोन्याच्या नाण्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय अभिनेता कोण बनलेला आहे? 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शाहरुख खान. प्रश्न क्रमांक 54. GEEF ग्लोबल वॉटरटेक पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केंद्रीय जल आयोग. केंद्रीय जल आयोगाला GEEF ग्लोबल वॉटरटेक पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. युनेस्कोच्या प्रिक्स वर्सेल्स पुरस्कार 2024 भारतातील कोणत्या स्मारकाला प्रदान करण्यात आलेला आहे? 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय, जे की गुजरात येथे स्थित आहे. स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाला युनेस्कोच्या प्रिक्स वर्सेल्स पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आलोक शुक्ला. आलोक शुक्ला जे की छत्तीसगडची आहेत, त्यांना गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कारालाच ग्रीन नोबेल पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 57. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 58. KISS मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रतन टाटा.
रतन टाटा यांना KISS मानवतावादी पुरस्कार 2021 देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आहे 2021चा, परंतु देण्यात आला 2024 मध्ये. प्रश्न क्रमांक 59. 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रभा वर्मा. प्रभा वर्मा यांना 33वा सरस्वती सन्मान 2023 देण्यात आलेला आहे. प्रभा वर्मा हे मल्याळम कवी आहेत. त्यांना हा पुरस्कार 2024 मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 60. कॉस्पर हेरी मॅसी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रल्हाद चंद्र अग्रवाल. प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना कॉस्पर हेरी मॅसी पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे हे पहिले भारतीय आहेत आणि कॉस्परचा फुल फॉर्म आहे कमिटी ऑन स्पेस रिसर्च. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 61. भूतान देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना भूतान देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 62. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्राजी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 63. 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेता कोण बनलेली आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, क्रिस्टिना पिझकोवा. क्रिस्टिना पिझकोवा जे की चेक गणराज्य या देशाची आहेत. त्यांनी 71व्या मिस वर्ल्ड 2024 ची विजेता बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 64. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 चा पुरस्कार कोणी जिंकला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोहम्मद सलेम. मोहम्मद सलेम यांनी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 चा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 65. 96व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2024 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, किलियन मर्फी. किलियन मर्फी यांना 96 क्रमांकाच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 96व्या अकादमी पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. त्याच्यातील काही अतिमहत्त्वाचे प्रश्न सुद्धा जाणून घेऊया. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार क्रिस्टोफर नोलन यांना देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 66. 77 क्रमांकाच्या बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एम्मा स्टोन. 77 क्रमांकाच्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन यांना देण्यात आलेला आहे. 77 क्रमांकाच्या बाफ्टा पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. त्याच्याबद्दल काही अजून प्रश्न बनतात ते सुद्धा जाणून घेऊया. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सिलियन मर्फी यांना देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 67. 69 क्रमांकाच्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रणबीर कपूर. रणबीर कपूर यांना 69 क्रमांकाच्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 69 क्रमांकाच्या फिल्मफेअर पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. त्याच्याबद्दल अजून काही प्रश्न बनतात ते सुद्धा जाणून घेऊया. फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 12th फेल या चित्रपटाला देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट निर्देशकचा पुरस्कार विनोद चोपडा यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 68. विटली गोल्ड पुरस्कार 2024
कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पूर्णिमा देवी बर्मन, जे की आसामची आहेत. त्यांना विटली गोल्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 69, जीवनदान पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याला जीवनदान पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 70, साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटिक्सचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय यांना साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2024 मध्ये बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटिक्सचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 71, संगीत कलानिधी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टी.एम. कृष्णा, जे की कर्नाटकची आहेत. त्यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2024 देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 72, सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रशांती राम. प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 73, फिक्की यंग लीडर्स यूथ आयकॉन पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, नीरज चोप्रा आणि ऑप्शन बी, आयुष्यमान खुराना या दोघांनाही फिक्कीचा यंग लीडर्स यूथ आयकॉन पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 74, फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेता कोण बनलेली आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, निकिता पोरवाल. निकिता पोरवाल, जे की मध्य प्रदेशची आहेत, त्यांनी फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेता बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 75, कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अल्जेरिया. अल्जेरिया या देशाने भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 76, भारतातील कोणत्या राज्यातील 3 गावांना सर्वश्रेष्ठ पर्यटन गावचा किताब देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश. भारतातील मध्य प्रदेश राज्यातील 3 गावांना सर्वश्रेष्ठ पर्यटन गावचा किताब देण्यात आलेला आहे. ते 3 सर्वश्रेष्ठ गाव कोण आहेत ते जाणून घेऊया. प्राणपूर, सबरवानी आणि लडपुरा या 3 गावांना सर्वश्रेष्ठ पर्यटन गावचा किताब देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 77, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेता कोण बनलेली आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिया सिंघा. रिया सिंघा, जे की गुजरातची आहेत, त्यांनी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची विजेता बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 78, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, चिराग शेट्टी आणि ऑप्शन बी, सात्विक साईराज या दोघांनाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे दोघेही खेळाडू बॅडमिंटनपटू आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 79, साहित्य अकादमीचा मराठी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, देविदास सौदागर. देविदास सौदागर यांना साहित्य अकादमीचा मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्या उसवन या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 80, साहित्य अकादमीचा मराठी बाल साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत सासने. भारत सासने यांना साहित्य अकादमीचा मराठी बाल साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची कादंबरी समशेर आणि भूतबंगला याला
मराठी बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 81, मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता कोण बनलेली आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हिक्टोरा थेलविक. व्हिक्टोरा थेलविक हे मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 82, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ची विजेता कोण बनलेली आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ध्रुवी पटेल. ध्रुवी पटेल हे मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ची विजेता बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 83, कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या भारतीयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनसुया सेनगुप्ता. अनसुया सेनगुप्ताजी यांना कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 84, 66 क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए शंकर माधवन आणि ऑप्शन बी झाकीर हुसेन या दोघांनाही 66 क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. ग्रॅमी पुरस्कारालाच संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 85, पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर जी पद्मनाभन. डॉक्टर जी पद्मनाभन यांना पहिला राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. विज्ञान रत्न पुरस्कार हा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 86, नोबेल पुरस्कार हा किती श्रेणींमध्ये दिला जातो? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6. नोबेल पुरस्कार हा 6 श्रेणींमध्ये दिला जातो. तर ते 6 श्रेणी कोणकोणते आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या 6 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 87, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए जॉन जे हॉफफिल्ड आणि ऑप्शन बी जेफ्री ई हिंटन या दोघांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 88, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन ए डेव्हिड बेकर, ऑप्शन बी डेमिस हसाबिस, ऑप्शन सी जॉन एम जम्पर या तिघांनाही रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 89, वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए विक्टर एम्ब्रोज आणि ऑप्शन बी गॅरी रुवकून या दोघांनाही वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 90, साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हान कांग. हान कांग यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2024 देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 91, नोबेल शांतता पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, निहोन हिडांक्यो. निहोन हिडांक्यो या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 92, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन ए जेम्स ए रॉबिन्सन, ऑप्शन बी सिमोन जॉन्सन आणि ऑप्शन सी बॅरन एस मोगलू या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 93,
2023 मध्ये एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 26. 2023 मध्ये एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 94. आर्यभट्ट पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर पावुलुरी सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 95. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मीना चरंदा. मीना चरंदा यांना आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 96. भारताच्या 55 क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टॉक्झिक. टॉक्झिक या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पिकॉक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 55 क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल बोलण्यात आलं. त्याच्याबद्दल अजून काही प्रश्न बनतात ते सुद्धा जाणून घेऊया. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार बोगदान मोरेसानू यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार क्लेमेंट पेवो यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वेस्टा मातुलिते आणि लेवा रुपेकाईते यांना देण्यात आला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.